धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीमुळे सगळ्यांचे डोळे खिळले आहेत। नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत माजी नगरसेवक बसवराज आप्पा धरणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजप नेते सुनील चव्हाण यांच्या पाठबळावर धरणे हे भाजपच्या रणनीतीतील ट्रम्प कार्ड ठरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे। शहरातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून धरणे यांच्या एंट्रीने गोंधळ उडालाय। विरोधकांची स्टंटबाजी, टीका टिप्पणी आणि अफवांच्या पलीकडे धरणे यांनी आपल्या शांत, स्थिर आणि विकासाभिमुख भूमिकेने स्वतःचं वजन वाढवलं आहे। नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेली रस्ते, पाणी पुरवठा आणि नागरी सोयींची कामे आजही लोकांच्या लक्षात आहेत। काम बोलतंय, स्टंट नाही, असा संदेश धरणे यांच्या तळागाळातील समर्थकांकडून दिला जातोय। दरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्गमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत आणि या विकास लाटेचा थेट लाभ धरणे यांच्या उमेदवारीला होणार असल्याचं भाजपच्या गोटातून स्पष्ट होतंय। राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे की धरणे यांच्या उमेदवारीवर भाजपमध्ये एकमत झालं असून लवकरच आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपा नेते सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा होईल। नळदुर्ग नगरपालिकेच्या रणांगणात आता धरणे विरुद्ध सर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।